आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारींचा सन्मान सोहळा करण्यासाठी मी माननीय मधु मंगेश कर्णिक साहेबांना विनंती करतो की आदरणीय अप्पांचा त्यांनी सन्मान या ठिकाणी करावा। विश्व चैतन्याच्या विचारातून ज्यांनी समाज घडवण्याचं मोठं काम अलौकिक काम केलंय त्या तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा त्या ठिकाणी उपर्ण पगडी आणि त्याच्या जोडीला स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी गौरव केला जातोय। हा मणिकांचन आणि अमृतकांचन असा योग आहे। असा योग आयुष्यामध्ये फार दुर्मिळ असतो आणि माननीय मधु मंगेश कर्णिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त संस्थापक यांच्या वतीनं हा या ठिकाणी प्रदान केला जातोय आणि खरंच आपण सगळे तृप्त होतोय, कारण मनामध्ये असणारी ही भावना खऱ्या अर्थाने व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही या ठिकाणी हे सन्मानपत्र त्यांना प्रदान केले जात आहे। शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शौर्याच्या भूमीत समतेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समता भूमीत आपला हा सन्मान करतोय आणि त्यानिमित्तानं आम्हाला साऱ्यांनाच हा आनंद वाटतो। या निमित्तानं मी तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांना विनंती करतो की आज या सोहळ्याच्या निमित्तानं हा मणिकंचन आणि अमृतयोग या ठिकाणी आला। मी अप्पासाहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मार्गदर्शनपर, आशीर्वादपर अमृतवाणी या ठिकाणी व्यक्त करावी। कोकण मराठी साहित्य परिषदेचे 15वे कोकण साहित्य संमेलन 10, 11, 12 3 दिवस साजरे झाले। त्याचा आजचा 3रा दिवस। आता हे आज संमेलन असंच चालू राहावं असं प्रत्येकाला वाटत असणार, त्यामुळे मला पण साहजिकच वाटतंय। त्यामुळे समारोप हा शब्द घेताना मला जड वाटतं जरा। आता कोकण मराठी साहित्य परिषद ही पहिली संस्थापक आणि विश्वस्त नसते। त्यांचं नाव आता जवळजवळ माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते, त्यामुळे नाव घेऊ शकत नाही। सगळ्यांना नाव आपल्याला सर्वांना माहितीच आहे। भाई म्हणतो मी, भाईसाहेब म्हटलं चालेल। भाईसाहेब म्हणण्या एवढे ते आहेत ज्ञानी, वादच नाही याच्याबद्दल। तेव्हा त्यांनी ही परिषद उभी केली नसती तर संमेलन झालंच नसतं। तेव्हा सगळं श्रेय पाहिलं भाईना देतोय। आणि एवढा मोठा महान नम्रता असलेला साहित्यिक माझ्या नमस्कार करतो। मी वयाने त्याच्यापेक्षा किती लहान आहे। माझ्याजवळ वडिलांच्या वयाचे आज आहेत। तेवढी एवढी महानता आणि एवढी नम्रता आपण सर्वांनी प्रत्यक्ष बघितली डोळ्याने। तेव्हा अशा महान साहित्यिकांनी ही परिषद स्थापन केली आणि ही अखंड मराठी भाषा असेपर्यंत चालू राहावी आणि चालू राहील। आणि अशी संमेलनं, आता हे 15वं कोकण मराठी साहित्य संमेलन आहे, अशी साहित्य संमेलनं वारंवार दरवर्षी व्हावीत आणि सर्वांना त्याचा लाभ, आनंद मिळावा। आणि जे 3 दिवस सगळ्या प्रकारे कविता झाल्या, काय लेख झाले, वेगळ्या प्रकारचे परिसंवाद झाले, हे अखंड दरवर्षी प्रत्येकाला त्याचा लाभ घेता यावा। आणि हे असं समाजकार्य अखंड ह्या परिषदेकडनं चालू राहावं।
आता हे साहित्य संमेलन ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला 9 तारखेला इथे महाडलाच कार्यक्रम होता. तर मला 10 तारखेला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी आज 12 तारखेला किशोरभाई धारे आम्हाला बोलले, स्वतः प्रत्यक्ष भाईंनी मला फोन केला. मी त्यांना सगळं सांगितलं की येणार मी. कारण असं की आज साहित्य जे आहे ना, याची सेवा ही समाजसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही समाजाची सेवा आहे. साहित्यिक जे साहित्य लिहून जे वेगळ्या प्रकारची जी भूमिका माणसं अंतरी तयार करतात, ही सेवा अत्यंत समाजसेवेची सेवा आहे, अत्यंत महान आहे. अशा ह्या 15व्या कोकण मराठी साहित्य संमेलना दिवशी पहिलं नाव घेतो माननीय श्री किशोर धारिया, स्वागताध्यक्ष आहेत ते. स्वागतच नाही केलं तर अध्यक्ष काय, स्वागतच नाही केलं कोणाला, आलंच नाही कोण, मग स्वागताध्यक्ष पण महत्त्व काम असतं पहिलं. ते उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. नंतर आमदार विनोदजी तावडे, विरोधी पक्षनेता विधान परिषद, श्री पद्मश्री. आता पद्मश्री नावावरच समजायला पाहिजे की शासनाने केवढा मोठा गौरव यांचा केलेला आहे भारत सरकारने, आणि हा गौरव एवढा मोठा आहे, यथोचित आहे, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक सुद्धा व्हावा अशी माझी तरी इच्छा आहे. आणखीन त्याचा भारत सरकारने मोठा गौरव करावा, एवढी उदात्त बुद्धिमत्ता आणि नम्रता आणि जे जे साहित्याला आवश्यक असणारे जे गुण जन्माला येताना आणले आहेत ते सर्व परिपूर्ण आहेत. तेव्हा त्याची काहीतरी नोंद गव्हर्नमेंटने घ्यावी, भारत सरकारने घ्यावी, असे संस्थापक विश्वस्त यांना माझा सप्रेम नमस्कार आहे. नंतर श्री माननीय अशोक नायगावकर, संमेलनाध्यक्ष, त्यांनी आता संतांची वचनं उत्तम प्रकारे सगळ्या प्रकारे सांगितली, आणि ही संतांची वचनं अतिशय महत्त्वाची होती. त्यात सहज त्यांनी सांगितलं की सकल करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मानवाचे, असं अप्रमाण बोलण्याचे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, संतांची वचनं जी आहेत ते उत्कृष्ट लेखक कवी असून सुद्धा त्यांनी जगदीशावर ठेवलं, एवढी महानता त्यांच्याकडे आहे ती. सकल करणे जगदीशाचे, बरोबर आहे. मग कवित्व आपलं असेल का? नाही, कवित्व आपलं नाही. आता कवित्व कोणामुळे आहे, कशामुळे आहे? ही स्फूर्ती आज आहे, ही श्री शारदा आहे, श्री सरस्वती आहे, मग ही कोणाची आहे? आता उत्कृष्ट उदाहरण त्यांनी आता मगाशी जातबुडातल्या ओव्यातून दिलं, ते सत्य आहे. हे इथे बोलण्याची अशी भूमिका आहे त्यांच्या बोलण्याची भूमिका अशी होती की अंतरात असलेला जो अभिमान आहे, गर्व आहे, ताठा आहे, अहंभाव आहे, तो बाजूला ठेवला त्यांनी, आणि बाजूला ठेवून सहज घेता नम्रतेने सहज ते बोलले, आणि त्याला एवढं शेवट भरून त्यांना आलं, एवढं ते हृदयापासून बोलले. असे नांदगावकर संमेलनाध्यक्ष, त्यांना पण मी सप्रेम नमस्कार करतो. नंतर डॉक्टर महेश केळुसकर अध्यक्ष, श्री भरतशेठ गोगावले आमदार महाड, श्री प्रभाकर मोरे माजी मंत्री, श्री माणिकराव जगताप माजी आमदार, माननीय निशिकांत जोशी ज्येष्ठ संपादक आणि माजी मंत्री पण होते, नाही सॉरी माजी आमदार होते, श्री राजू धारिया विश्वस्त वनराई, माननीय भास्करराव शेटे विश्वस्त, श्री सुधीर शेठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर. आता ह्याने मला पहिलं सुधीर शेठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि सन्माननीय अतिथी, या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आता एक राहिलेले आहे भाई जगताप, एकदम सरळ सरळ स्पष्ट बोलणारे, नुसतं बोलणारे नाही, त्या बोलण्यातून माणसाच्या अंतरात सुधारणा होते, म्हणजे काहीतरी आपल्याला ऐकायला मिळालं अशा पद्धतीने स्पष्ट वक्ते असणारे भाई जगताप. शिवाय पत्रकार बंधू, मीडिया, या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आता संतांची शिकवण म्हटली की मनोरंजन हा विषय नाही आहे, स्पष्ट सांगतोय की ऐकायला जरा कंटाळवाणे वाटतो, पण नीट जर अंतरामध्ये मन देऊन लक्ष देऊन जर आपण ऐकलं तर त्याच्यामध्ये नक्की आपल्याला आत्मिक आनंद जो मिळतो तो वेगळा आहे.
आणि बाकी काही वेळेला जो मिळत असतो आनंद, जो मनोरंजन, तो फार वेगळा आहे, तात्पुरता असतो तो. पण संतवचनाची जी भूमिका आपण शब्दांची ऐकली आणि अंतःकरणात ठेवली, त्याचं आचरण जर घेतलं, तो आत्मिक आनंद फार वेगळा आहे, तो चिरकाळ टिकणार आहे. तेव्हा हा आजचं हे कोकण मराठी साहित्य संमेलन 2014 हे संपन्न होत आहे. रायगड ही शिवरायांची कर्मभूमी, समर्थ रामदास स्वामीदेव पदपर्शाने व शिकवणीने पावन झालेली, श्रीमद दासबोधे जन्मस्थान जवळच असलेले शिवथरगड, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सत्याग्रहाची क्रांतिभूमी, या सर्वांच्या पदस्पर्शाने आणि मगाशीसुद्धा महान विभूती महाडमध्ये येऊन गेले, त्या सगळ्यांचे मगाशी वर्णन केलं सगळं. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ऐतिहासिक महाड इथे होत आहे. आता ही कोकण परिषद, कोकण मराठी परिषद जी आहे, ही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि रौप्य महोत्सव करता करता अशी शेकडो वर्ष चालू राहावी, मागाशीच मी बोललो. आता विश्वामध्ये भारतीय संस्कृती स्थान वैशिष्ट्यपूर्ण उच्च कोटीचे आहे. भारतीय संस्कृती जी आहे महान आहे. मगाशी तावडे साहेबांनी आपल्याला स्वामींचं विवेकानंदांचा एक दृष्टांत सांगितला. तर भारतीय संस्कृती कशी आहे, ज्वलंत उदाहरण त्यांनी प्रत्येक अमेरिकेला जाऊन उभं केलं. नाही ज्यांना कळलं ते वेगळे बोलले, ज्यांना कळलं त्यांनी नमस्कार केला, ज्यांना नाही कळत ते नाही कळत, त्यांना नाही ते मान्य नसतं त्यांना. आपण ज्यांना कळते ते नम्र होतात, नमस्कार करतात. तेव्हा दोन भूमिका ह्या माणसाच्या ह्या विश्वामध्ये आहेतच. कारण मूळ संस्कृतीचा आधार म्हणजेच मानवी नीतिमूल्य. आता मानवतावादी संस्कार, मानवता संस्कार हे जे विचार आपले आहेत, त्याच्यावर मूळ मानवाची जडणघडण मुळातली आहे. मुळातली जडणघडण ही मानवता धर्माची आहे. पण धर्म, भेद, पंथ, भाषा वेगळ्या प्रकारचे असलेले, वेगळ्या प्रकारचे विचारांचे भेद, धर्माचे भेद, जातीचे भेद, आपापल्या स्वार्थ मतलबापोटी तयार झालेल्या समाजरचना, त्याप्रमाणे विभागल्या. त्यातून समाजामध्ये संघर्षाची बिरे रोवली गेली. ही वस्तुस्थिती सांगतोय मी आज. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ ही भूमिका प्रत्येकाच्या अंतरात तयार झाली. ह्या अशा भूमिकेमध्ये आपला देश असताना महाराष्ट्रामध्ये संत निर्माण झाले, संत जन्माला आले. पण जीवनाची इती कर्तव्यता कशामध्ये आहे हे प्रत्येकाला जाणून अंतरात देण्यासाठी मानवता धर्माची शिकवण दिली. वेळोवेळी विपुल वाङ्मयाचे शिकवणीचे लिखाण तयार केलं. संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य याच्यामध्ये आहे. असं का बोलतो मी, आज जे काय वेगळ्या प्रकारची भूमिका आज चाललेली आहे, स्त्रियांना मान नाही, सन्मान नाही, वेगळ्या प्रकारचे आचरण दिलं जातं, वेगळ्या प्रकारचे अन्याय सहन करावे लागतात. हे जर संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर त्याच्यावर हाच उपाय आहे, अन्य दुसरा कुठला उपाय त्याच्यावर नाही आहे. आता प्रत्यक्ष वर्गाचा मला मान सन्मान देण्याची जरूर नाही. वाङ्मय संतांचं आहे. संतांची शिकवण फक्त देण्याचं आम्ही काम करतो. जसं विहिरीमध्ये पाणी असतं, पाणी आपलं नाही, विहीर आपली नाही, फक्त देण्याचं काम आम्ही करतो. त्यामुळे संत वाङ्मयाची शेकडो वर्षापूर्वीपासून शिकवण आज आहे. संत मनुष्याचे अंतःकरणातले अज्ञानाचे विचार जे आहेत
ते माणसाला अंतरात जाणीव देऊन घालवतात. आता अंतःकरण म्हणजे काय हेच जर माणसाला माहिती नसेल तर माणूस काय घेणार? कान आहे दिसतोय, डोळे आहेत दिसतोय, नाक आहे, तोंड आहे दिसतो, सगळे हे अवयव दिसतात. कान आहे ऐकायला माहिती आहे, डोळे आहेत डोळ्याने बघतो, नाक आहे श्वास घेतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, माहिती आहे. पण अंतःकरण पंचक जे आहे हे कोणालाच माहीत नसतं. असं माहीत असेल, नावं माहीत असतात, पण काय आहे हे माहीत नसतं. तर अंतःकरण पंचक आता कशी आहेत? उद्या आपल्या देहामध्ये 5 पंचक आहेत. एक अंतःकरण पंचक पहिलं, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक. आता अंतःकरण पंचक म्हणजे काय? त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता प्राण पंचक म्हणजे काय? प्राण पंचक सांगायला पाहिजे, नुसतं पाय सांगून जमणार नाही. व्यान म्हणजे काय? सर्वांगी व्यान, नाभी समान, कंठी उदान, उदी अपान, मुखी नासिकी प्राण. हे वायुपंचक आहे प्राणपंचकमध्ये. ह्याच्यावर आपण जगतो. प्रत्येक वेळेला जर मनुष्य जगला, जिवंत आहे का मेला का मृत्यू आला, हे डॉक्टर लोक जेव्हा बघतात ते हा वायूवरच बघतात. हा वायू जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत ते काही निर्णय देत नाहीत. तर एवढं महत्त्वाचं वायुपंचक आहे. तिसरं आहे ज्ञानपंचक. मग त्याला स्तोत्र, जिव्हा जो तुम्ही ऐकणे, जिव्हा, चक्षु, त्वचा आणि नाक, हे आपले ज्ञानेंद्रिय पंचक आहेत. आणि हे ज्ञानेंद्रियाकडे हा ज्ञान इंद्रिय आहे. हे आपलं ज्ञानेंद्रिय अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावर माणसाची ओळख, सगळ्या माणसाचं कर्तृत्व ह्याच्यावर दिलेलं आहे. आणि ह्याच्यावर सगळी बाकीची यंत्रणा चालते देहाची. त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आहेत. वाचा, हात, पाय, शिश्न, गुद, हे भाग जे आहेत हे कर्मेंद्रियाचे आहेत. आणि हे ज्ञानेंद्रियावरच चालतात. ज्ञानेंद्रिय कशाला चालतात हे नंतर सांगणार मी. दुसरे विषय पंचक आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे 5 भाग आहेत हे विषय पंचकाचे. आता मूळ अंतःकरण पंचकावर म्हणजे अंतःकरण पंचकावर बाकी इंद्रिय अवलंबून आहेत. हे आपल्या इंद्रियाची सगळी तयार केली, रचना केली, जी भूमिका जी त्यावेळेला केलेली आहे जन्माला येताना ती आहे. आता माणसाला 4 भाषा माहीत आहेत का? तोंडाने बोलतो ती वैखरी एकच माहिती आहे. पण परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, हे 4 भाषा माणसाच्या आहेत. आता वैखरी जी आहे ही वैखरी आपण बोलताना दिसते. पण परा भाषा आहे, परा इथे आहे, पश्चंती इथे आहे, मध्यमा इथे आहे, वैखरी इथे आहे. ह्या 4 भाषा माणसाला माहिती नाहीत. त्या 3 भाषा आहेत त्या मुक आहेत. मुक म्हणजे बाहेर बोलू शकत नाहीत. वैखरी बोलू शकते म्हणून समजतं. पण परा, पश्चिमतीने मध्यमा हा मनुष्य आतमध्ये बोलतो त्यालाच माहीत असतं, दुसऱ्याला नाही माहीत पडत. दुसऱ्याला माहीत पडसं नाही पडत. सांगतो तुम्हाला, आपल्याला कुठे घाईत जायचं असेल, काय महत्त्वाचं काम आपलं असेल, बाहेर निघालो आपण कपडे घालून, तेवढाच आपला एक मित्र आला का, दोस्त आला का, ओळखीचा मनुष्य आला, तर मध्यमा काय बोलते आतमध्ये, ते कशाला आता पिढा आली, माझं काम राहिलं आता. म्हणजे ह्या ज्या भाषा ज्या आहेत ह्या भाषा माणसाला प्रत्येकाला ज्याचा त्यालाच कळतात, पण दुसऱ्याला कळत नाहीत. पण जेव्हा प्रगट होतात तेव्हा कळतात. तशी वैखरी ही प्रगट होते, प्रगट झाल्यानंतर समजते. पण त्यात पहिली भाषा बघ कशी आहे, परा. आता सर्वांचा आपण वेळ घेत आहे, मी माफ करा कारण एक तर उशीर झालेला आहे, 2 वाजल्यापासून आपण बसलेले आहात. तरी मला राहवत नाही, त्यातल्या थोडक्यात मी सांगतोय. त्यात पहिली भाषा ही परा. आता नाभीपासून उन्मेष वृत्ती, परिभाषेची समर्थाने व्याख्या काय सांगितली बघा. नाभीपासून उन्मेष वृत्ती तोची जाणीजे पराश्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी असे. कसं दाखवलंय? नाभीपासून उन्मेष वृत्ती म्हणजे आपली जी नाभी जी आहे तिथे आपलं जन्मस्थान आपण म्हणतो. आईच्या उदरामध्ये आपल्याला तिथे जोडल्या, तिथे आपलं हवा, अन्न, पाणी सगळं तिथून पुरवलं आपल्याला आहे. अशी ती परा, बेंबीजवळ म्हणजे नाभीजवळ आपण जी म्हणतो ती पराभाषा. मग परेमध्ये भूमिका पहिली तयार होते, भीती, संशय, चिंता पहिली तयार होते, नंतर वर येते. म्हणून नाभीपासून उन्मेष वृत्ती आहे, पण उन्मेष वृत्ती माणसाला आधी नाही आहे. जे परेश असेल म्हणजे तिथे
सद्गुण सुविचार सत्कर्माची भूमिका जर विचारांची असेल तर पराच्या बदले परेश होईल तो. पराच्या बदले परेशच पाहिजे. कारण चांगले विचारायला पाहिजे. संशय, चिंता, भीती, द्वेष, मत्सर, तिरस्कार, लोभ, वेगवेगळ्या प्रकारचे दंभ, मोह, नंतर आशा, इच्छा, मनीषा, ह्या ज्या काय भूमिका आहेत विचारांच्या, या आपल्या परेपासून येत असतात. आता पराभूमिका ही प्रत्येकाने अभ्यासालाच पाहिजे आता, कारण ती सहज समजणारी नाही आहे. त्याला जर संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर नक्की ह्या चारही भाषा माणसाला अवगत होतील. आता दुसरी भाषा जी आहे, कंठापासून नाद झाला, त्याला मध्यमा वाचा बोलले आहे. इथे कंठाची जे नाद तयार होतो, ह्या नादाला आपण मध्यमा म्हणून वाचा बोलले हो. आणि इथेच मनुष्य आतमध्ये बोलत असतो. इथे बोलून जर पुढे बोलायचं असेल, इच्छा झाली तर पुढे बोलतो तो. जर बोलण्यासारखं असेल तर. काही माणसं अशी असतात, इथे ठेवतात, बोलत नाहीत. काय बोलून असतं, झटकन बोलून मोकळे होतात, अशी पण आहेत. म्हणजे मध्यमा वाचा अशी आहे. आता ह्या मध्यमेचा उच्चार झाला की त्याला वैखरी म्हणतात. वैखरीची भूमिका जी आहे ही अशी आहे, तीन भाषा ज्याप्रमाणे बोलत असतील त्याप्रमाणे मग तो पुढच्या वैखरीच्या भाषा बोलत असतो. आता अंतःकरण हा भूमिका जी आहे ही ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असतं आठवण, ते जाणावे अंतःकरणात जाणती काळा. अंतःकरण जे आपण अंतःकरण म्हणतो त्याची व्याख्या समर्थाने दिलेली आहे, सहज सोपी दिली एकदम. निर्विकल्प जे स्फुरण म्हणजे कोणत्याही प्रकारची कल्पनेतलं स्फुरण नसतं. बाकी ज्यावेळेला कल्पनेतलं स्फुरण असतं ते वेगळं असतं. हे निर्विकल्प स्फुरण आहे. इथे कल्पनेचं स्फुरण नाही आहे, हे मूळचं स्फुरण आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असतं आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती काळा. अंतःकरणाची जे अंतःकरण म्हणून आपण जे म्हणतो ते पहिलं अंतःकरणाची भूमिका व्याख्या ही आहे आणि त्याची ओळख ही आहे. आता अंतःकरण आठवले म्हणजे अंतःकरणामध्ये काहीतरी असं आठवतं. करू न करू ऐसे वाटले. आता हे बघा कसं आहे, अंतःकरण आठवले, करू न करू ऐसे वाटले, करू न करू ऐसे वाटले, त्याची मनाची ओळख पूर्ण दिलेली आहे इथे समर्थाने. म्हणजे ज्यावेळेला आपण असं ठरवतो एखादी गोष्ट करावी, एखादी गोष्ट करू नये, हे आपल्या आतमध्ये चालणारी जी क्रिया आहे त्याचे हे उत्तर समर्थाने देऊन ठेवलेलं आहे. हे करू न करू ऐसे वाटले, पण अंतःकरण आठवले. अंतःकरणामध्ये काहीतरी असं आठवतं ज्या वेळेला त्या वेळेला, आणि त्यावेळेला मनुष्य ते मनाची भूमिका जी असते त्याप्रमाणे पुढे चालतो. पुढे दिलेलं आहे जेणेकरता अनुमान, म्हणजे आता अनुमान आहे का सत्य भूमिका आहे. अनुमान म्हणजे वेगळ्या प्रकारची भूमिका मनाच्या, म्हणजे काय अनुमानाचा अर्थ जी काय वेगळ्या प्रकारची भूमिका जे माणसाला आठवत असते की तिचा वेगळ्या प्रकाराने परिणाम होत असतो, तो अनुमान. आता त्याच्या पुढे दिले पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे, म्हणजे मनाने जे ठरवलं ते मन बुद्धीकडे ढकलून देतं. पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे, म्हणजे बुद्धीचं रूप जे आहे हे बुद्धीचं रूप मनाची भूमिका जी जे त्याप्रमाणे ठरतं, करावं का न करावं, करावं का न करावं, लगेच ते बुद्धीकडे पाठवून देतं. बुद्धी म्हणून जी भूमिका अंतःकरण अशी काही वस्तू नाहीत, त्या सगळ्या विचाराच्या भूमिका आहे त्या. किंवा मन म्हणजे वस्तू आहे का, बुद्धी म्हणजे वस्तू आहे नाही. आता दिसतं काय आपल्याला, देह दिसतो, मेंदू काम करणार दिसतो, हे सगळे ठराव पास करतात मेंदूकडे पाठवून देतात. मेंदूकडे पाठवल्यानंतर पुढे इंद्रियाचं कार्य होत असतं त्याप्रमाणे. तसं बुद्धी ही जी आहे ही बुद्धी मन ज्याप्रमाणे संकल्प करील, ज्याप्रमाणे निश्चय करील त्याप्रमाणे बुद्धीला पाठवून देतं. आता पुढे दिले करीनाची अथवा न करी, करीनाची अथवा न करी, म्हणजे करीन किंवा न करीन, केला निश्चयाची करी, निश्चय तो कायम करून ठेवतो. तेची बुद्धी अंतरी विवेके जाणावी, स्पष्ट दिले समर्थाने.
विवेक बुद्धी तुमच्या अंतरी असेल तर बुद्धीची भूमिका तिथे अंतर्गत ज्ञात होईल, समजेल. त्याचा अशी समजणार नाही ती. आता पुढे दिले, ज्या वस्तूचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागेला, चित्त बोलिया बोला यथार्थ मानावे. त्याला चित्त म्हणतात. चित्त आणि मन दोन्ही सारखेच आहेत. मनाची भूमिका एवढी अस्थिर माणसाची आहे की ते बोलायलाच पाहिजे. आता इथे जरी बसलो असलो तरी पण घरी जाऊन येऊ शकतो. काय गती आहे त्याची? कमी गती आहे. सहज जाऊन मनातल्या मनात येऊ शकतो. म्हणजे काय विचारांची भूमिका आपली मनाची आहे बघा. किती चंचल वृत्तीचे आपण आहोत. आणि ह्या मनाच्या चंचल वृत्तीला थांबवण्यासाठी त्याच्या पुढची गती असेल तर थांबवता येईल, आता अन्यथा थांबवता येणार नाही. म्हणून त्याला चित्ताची भूमिका सांगितली. आता मनाला, अंतःकरणाला, बुद्धीला आणि चित्ताला चालवणारा कोणतरी तिथे असेल. निश्चय एक तो काय वाईट असो अगर चांगला असो, करणारा अहंकार तिथे आहे. तो अहंकार पहिलं तिथे कार्य करून टाकतो. कार्याचा अभिमान धरणे किंवा कार्याचा अभिमान करणे, हे कार्य अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तणे तोची अहंकार. अहंकाराची भूमिका सहजगत्या दाखवली. अहंकार नसेल तर माणसाला हा पूर्वीचा जो आपल्या जन्माला येताना अहंकार दिलेला हा प्रत्येकाला पाहिजे. तेव्हा आपलं कुठलंही उद्दिष्ट साध्य करायचं असेल आयुष्यामध्ये, आपल्या अहंकार नसेल तर होऊ शकत नाही. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला वकील व्हायचं असेल, कोणाला सामाजिक कार्य करण्याचा कार्यकर्ता व्हायचा असेल, राजकारणी व्हायचं असेल, कोणाला PhD करून मोठ्या डॉक्टरेटकडे जायचं असेल, कोणत्याही उदंड विद्या प्राप्त करायची असेल, अहंकाराची भूमिका नसेल तर होऊ शकत नाही. आता निश्चय होतो की हे मी करणार. किती जरी अडचण आल्या, किती जरी वेगळ्या पद्धतीच्या अडचणी आल्या, अडथळे आले कसलेही, तरी मी हे करणार. ही भूमिका जी आहे ही अहंकाराची आहे. तो अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये आहे. पण तो आपला अहंकार जर संत शिकवण नसेल तर कुठे जाईल, काय करील सांगता नाही येणार. त्यासाठी योग्य शिकवणीची भूमिका, दिशा ह्या अंतःकरण पंचकाला जर नाही मिळाली तर मनुष्य कोणत्याही प्रकारची भूमिका करत असतो आणि ते शेवट त्याचं आयुष्य जे आहे हे दुःखी होत असतं. त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. शाळेपासून आपण मार्गदर्शन आजपर्यंत घेत आलेले आहोत, विद्येसाठी घेतो. आता मनुष्य म्हणून, मोठा मनुष्य म्हटलं आम्ही